लोकसभाच्या निवडणुका झाल्या तरीही अजून मराठा आरक्षण हा मुद्दा काही निकाली निघताना दिसत नाहीये। 27 जूनपासून महाराष्ट्रात बजेट सेशन सुरू होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटतोय का असा प्रश्न उपस्थित होतोय। या संदर्भात ओबीसी समाजाने सुद्धा मोठ्या प्रमाणात आता मागणी केली आहे आणि ही मागणी जोर धरू लागली आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण हे देण्यात यावं। यामध्ये सगळे सोयरे हा जो प्रमुख मूळ मुद्दा बनलेला आहे तो नेमका काय आहे, त्याबाबतची सरकारची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आहेत। त्यांना विचारणार आहोत आणि समजून घेणार आहोत। साहेब, खरं तर आम्ही बघतोय एकीकडे वारंवार मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी सगळ्या सोयऱ्यांसाठी उपोषणाला बसतात, तिकडे लक्ष्मण हाके यांचं उपोषण झालं, तुम्ही सरकारकडे जाऊन या संदर्भातली बैठक घेतली, चर्चा केली, परंतु सगळे सोयरे ह्याच्यावरनं जो काय वाद पेटलेला आहे हा काही क्षमताना दिसत नाही। नेमकं प्रकरण काय? बघा, आता महाराष्ट्रातील मराठा समाज हा मागास आहे किंवा नाही, मागं गायकवाड आयोगानं सिद्ध केलं होतं आणि त्यानुसार माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातील मराठा समाजाला SC-BCचं आरक्षण दिलं होतं, परंतु ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही। परत मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठा समाजाचा सर्वे करून मराठा समाज मागास आहे आणि त्यांना वेगळं 10% आरक्षण दिलेलं आहे। आता नीटपणे हा विषय मराठा समाजाने सुद्धा हँडल केला पाहिजे की आता वेगळं 10% आरक्षण दिलेलं आहे, ते आरक्षण टिकण्यासाठी राज्य सरकार आणि विरोधी पक्ष नेते यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून ते टिकवलं पाहिजे। अपवादात्मक परिस्थितीमध्ये आरक्षण देता येतं हे तामिळनाडूमध्ये सिद्ध झालं। तामिळनाडूतलं 50% वरचं आरक्षण टिकलं, तर त्याच धर्तीवरती महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला जे मागास समाजाला आरक्षण दिलेलं आहे 10%चं ते टिकवण्यासाठी आता लढाई केली पाहिजे सगळ्यांनी। कारण सगळे सोयरे हा शब्द ना हिंदू लॉ मध्ये आहे, ना ख्रिश्चन लॉ मध्ये आहे, ना पारसी लॉ मध्ये आहे, ना मुस्लिम लॉ मध्ये आहे। जो टिकणार नाही त्याच्यासाठी तुम्ही कशासाठी प्रयत्न करताय? आणि परवा जेव्हा आमची ओबीसीची बैठक झाली त्यामध्ये काही ओबीसी लीडरनी सांगितलं की आम्ही आता सगळे सोयरेच्या विरोधामध्ये कोर्टात गेलोय, उद्या त्याच्यावरती सुनावणी आहे। आणि म्हणून मराठा समाजाला जे टिकणार आहे ते 10% आरक्षण टिकणार आहे, त्यासाठी अपवादात्मक परिस्थितीतून हे आरक्षण दिलंय हे सिद्ध करण्यासाठी सरकारबरोबर विरोधी पक्षाच्या सगळ्या लोकांनी राहावं आणि ते आरक्षण टिकवावं। ओबीसी नेतृत्वाचा ओबीसी समाजाचा 10% वेगळं आरक्षण दिलंय त्याला काडीचाही विरोध नाही, आमचं समर्थन आहे। ज्या दिवशी विशेष अधिवेशन बोलवून राज्य सरकारनं मागासवर्ग आयोगाच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रातील मराठा समाजाला 10%चं वेगळं आरक्षण दिलं त्याचं आम्ही स्वागत केलंय, त्याला आम्ही पाठिंबा दिलाय। सभागृहामध्ये त्या आरक्षणाच्या बाजूने आम्ही भूमिका मांडली, तिथं चर्चा झाली नाही, पण आमची भूमिका त्यांच्या बाजूने आहे आणि त्यामुळं मराठा समाजाची फसवणूक होत नाही आणि ओबीसी समाजामध्ये जे भीतीचं वातावरण झालंय ते पण राहणार नाही। जेव्हा परवा राज्य सरकारबरोबर माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातले अनेक दिग्गज मंत्री, माननीय छगन भुजबळची बैठक झाली त्यामध्ये असं ठरलंय की सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये सर्वपक्षीय बैठक ही सरकारबरोबर घेण्याचं ठरलंय। त्यामुळे सगळ्या पक्षाचे लोक बोलतील, कारण बाहेर गेल्यानंतर मताच्या दृष्टिकोनातून मराठा समाजाचा विषय आला का मराठा समाजाच्या बाजून बोलायचं, ओबीसी समाजाचा विषय आला का ओबीसी समाजाच्या बाजून बोलायचं। ही जी दुतोंडी भूमिका चालू आहे ती कुठेतरी थांबेल, त्यांचं मतच येईल ना। तुम्ही डायरेक्ट तुमची भूमिका काय आहे ते त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये समोर येईल आणि विषय मार्गी लागेल। मागच्या वेळेला एक विशेष अधिवेशन घेऊन 10% मराठा आरक्षण देण्याचं काम या ठिकाणी कायदा पारित करण्याचं काम सरकारनं केलं, तरीही सगळे सोयरे हा जो विषय आहे या संदर्भात अजूनही जरांगे पाटील हे आग्रही दिसत आहेत। नेमका त्यांचा मुद्दा काय आहे, मागणी काय आहे की सगळे सोयरे यानुसारच त्यांना आरक्षण देण्यात यावं, यामुळे फायदा काय नुकसान काय? हे बघा, फार मोठं नुकसान आहे। त्यांनी ज्या पद्धतीनं म्हणतात त्यांनी ते काय म्हणतायत की 80% मराठा आता ओबीसी झालायच आणि 20% राहिलेला आम्ही सगळे सोयरेच्या माध्यमातून ओबीसीत घुसणार आहोत। आता सरकार एका बाजूला काय म्हणतंय की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, हे कोणाची भूमिका आहे? सरकारची, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री महोदयाची। आता आम्ही नेमका विश्वास कोणावर ठेवायचा? तिकडे आंदोलनकर्ते म्हणतायत की आम्ही 80% मराठा आता कुणबी झालायच, आम्ही ओबीसी झालोय आणि राहिलेले 20% हे सगळे सोयरेनुसार आम्ही ओबीसी होणार आहोत। आणि सरकार इकडे म्हणतंय की म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की महाराष्ट्रामध्ये गेल्या 9 महिन्यामध्ये तुम्ही जेवढे कुणबी दाखले दिलेले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढा, मराठा समाजालाही कळल की नेमके किती दाखले आम्हाला मिळालेले आहेत। की मीडियामधून सांगितलं 80% मराठा समाज ओबीसी झालाय, एकदा स्पष्टता येईल। बैठकीत काय सांगितलं?
आणि म्हणून सरकारनं सांगितलं की हे आम्ही सगळ्या जेवढे दाखले दिले त्याची आम्ही पडताळणी करू. बोगस दाखले पण काही दिलेले आहेत, हातानं लिहिलेलं, मागं कू लिहायचं, पुढं कू लिहायचं, असे करून पण दाखले दिले आहेत. साधारण काय संख्या असेल? नाही, हे सांगतायत ती संख्या वेगळी आहे, पण मला वाटत नाही तेवढी संख्या. आता मी सांगली जिल्ह्यामध्ये राहतो, सांगली जिल्ह्यात किती दाखले मिळाले? विदर्भातल्या मराठा समाजाचा प्रश्न नाही, कारण विदर्भातला मराठा समाज पूर्वीच कुणबी झाला पंजाब देशमुखांच्या आव्हानानंतर. आता विषय राहिला कुठं? मराठवाडा. विषय राहिला कुठं? पश्चिम महाराष्ट्र. कोकणातला मराठा म्हणतोय आम्हाला कुणबीचं सर्टिफिकेट नको आहे. नंदुरबार, पालघर, मुंबई इकडं काही मूळ मराठा समाजाचा काही विषय नाही. इथं जे काही कुणबी आहेत ते ओरिजिनल जुने कुणबी आहेत. आता आमचं म्हणणं कसं, जर तुम्ही म्हणताय की आम्ही 80% मराठा समाज हा कुणबी झालेला आहे, मग मराठवाड्यात सर्टिफिकेट किती दिलं? सरकारचा आकडा काय आहे? टोटल आकडा आहे की 38,000 सर्टिफिकेट दिले. मग ह्याची स्पष्टता पाहिजे ना लोकांना. आमचं म्हणणं असं आहे की त्याची श्वेतपत्रिका काढा. 9 महिन्यामध्ये जेवढी तुम्ही कुणबी सर्टिफिकेट वाटप केलेली आहेत, जी काही बोगस आहेत त्याची पडताळणी करा, त्याची चौकशी करा. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं परवा, दाखला घेणारा आणि दाखला देणारा दोघंही गुन्हेगार आहेत. मग अशी आम्ही कागदपत्र दिलेले आहेत, तर त्याची पडताळणी ताबडतोब व्हावी आणि त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी. आणि त्यामध्ये बैठकीमध्ये त्यांनी मान्य केलं की होय, आता आम्ही सगळे 9 महिन्यामध्ये दिलेले जे कुणबी सर्टिफिकेट आहेत त्याची आम्ही पडताळणी करू. जी बोगस कागदपत्राच्या आधारे आहेत किंवा खाडाखोड करून घेतलेले आहेत किंवा नंतर तिथं लिहिलेलं आहे, तर त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू, हे सरकारच्या वतीनं स्पष्ट सांगितलंय. तिसरा विषय राहिला, 8 लाख हरकती आलेल्या आहेत सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये. सगळे सोयरेचा जो अधिसूचना आली त्याच्या विरोधामध्ये 8 लाख हरकती आलेल्या आहेत. तर आम्ही त्याच्यामध्ये तुम्ही काय केलंय सरकारनं त्या वतीनं की या 8 लाख हरकती आल्या, त्याचं नेमकं काय झालं याच्याबद्दल स्पष्टता आम्हाला हवी आहे. तर सरकारनं सांगितलं की ह्या ज्या 8 लाख हरकती सगळ्या पूर्ण तपासून झाल्याच्या नंतर आम्ही जनतेसमोर ठेवू, लोकांना सांगू की नेमकं किती तक्रारी विरोधात आल्या, किती तक्रारी बाजून आल्या होत्या, त्याची आम्ही स्पष्टता लोकांना देऊ. हे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे. तोपर्यंत काय होणारच नाही ना. जोपर्यंत 8 लाख हरकतींचा बाबतीत सरकारचा निर्णय काय आहे तो समोर येत नाही, तोपर्यंत सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये काही होणार नाही. आणि सर्वपक्षीय बैठक होत नाही तोपर्यंत पुढे जायचं नाही असं त्या मीटिंगमध्ये ठरलंय. हरकती सूचनांसाठी जो कालावधी होता तो संपुष्टात आलेला आहे. तो संपला तेव्हाच 8 लाख हरकती आल्या होत्या. आता त्याची पडताळणी राज्य सरकारच्या वतीनं सुरू आहे. परंतु अहवाल अजून समोर येत नाहीये शिंदे समितीचा. हरकती काय आहेत ते समोर येत नाही. 8 लाख इतका मोठा आकडा. तुम्हाला वाटतंय खरंच की सरकार या बाबतीत गांभीर्याने विचार करते? कारण ज्या वेळेस मूळ मागणी जेव्हा सगळ्या सोयऱ्यांची झाली त्यावेळेस सरकारनं कुठेतरी दबावाखाली का होईना परंतु ती मान्य केल्याचंच दिसलं. या संदर्भात गिरीश महाजन सुद्धा बोलले. गिरीश महाजन साहेब हे जबाबदार मंत्री आहेत. मराठा समाजाच्या आंदोलकांनाही ते भेटले होते, ओबीसी आंदोलकांना पण ते भेटलेले आहेत. आणि त्यांनी जे सांगितलं की मराठा समाजाच्या जे हिताचं आहे ते 10%चं वेगळं आरक्षण आहे, सगळे सोयरे हे कोटा टिकणार नाही, त्याच्यावरती सगळा विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. आता माननीय मंत्री महोदयांच्या वतीनं स्पष्टता दिलेली आहे. सरकारनं आमची विनंती अशी आहे की सरकारनं या सगळ्या विषयामध्ये एकदम गांभीर्यानं हा मुद्दा घेऊन, उगाच आता गावागावात तेढ निर्माण व्हायला लागली. ओबीसी समाज आणि मराठा समाजात मोठी कोणी नाही म्हटलं काय म्हटलं तर ती तेढ आहे. कोणी जरी आता मीडियात बोलायचं स्टेटमेंट करताना का बाबा आता असं काय नाही, पण तसंही आहे परिस्थिती. त्यामुळे ही जर परिस्थिती आणखी पुढे वाढू द्यायची नसेल तर राज्य सरकारनं या विषयामध्ये काहीतरी निर्णयाप्रती येणं आवश्यक आहे. धन्यवाद आमच्याशी सविस्तर बातचीत केल्याबद्दल. तर गोपीचंद पडळकर हे परखडपणे या ठिकाणी सांगतायत की कुठेतरी चुका ज्या आहेत या सरकारच्या पातळीवर सुद्धा झालेल्या आहेत आणि त्यामुळे आता सरकारने या संदर्भात एक अंतिम निर्णयापर्यंत येणं अत्यंत गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.